नमस्कार. आता मी जाते मच्छी आणायला. ह्या इथेच भेटते आम्हाला मच्छी जवळ. हा माठ दिसतायत ना, तिथेच जायला लागतं आम्हाला. हे माठ दिसतायत ना, तिथेच जवळ आम्हाला मच्छी भेटते. हे मच्छी आणलेली आहे. हे बघा, आमच्या बाजूलाच भेटते ना, पटकन जाऊन घेऊन येता येईल. हे बघा, लाल पण व्यवस्थित आहे, छान बांगडे आहेत. हे बघा, कैरी घालून मी याची आमटी पण बनवणार. ही भाजायसाठी आहे आणि ही आमटीसाठी. हे बघा, याला आता मी मीठ लावून ठेवते. 10 मिनटं मी ह्याला मीठ लावून ठेवते. हे बघा, याचा थोडा वेळ झाकून ठेवते. मच्छीच्या आमटीसाठी हे मी हा कांदा घेतलाय, ही लसूण घेतली आहे आणि ही तिरफळं घेतली आहे. ही बघा, कांदा, लसूण आणि तिरफळं ही घेतलेली आहे. धणे घेते. हे बघा, हे धणे घेतले. 10 मिरच्या घेतल्या. ह्या मिरच्या आता मी पाण्यात टाकून ठेवते. पटकन वाटून येतात म्हणून हे. ह्या मिरच्या, हे बघा, ह्या मी मिरच्या भिजत घातल्या आहेत, त्याच्यातच टाकते. हे बघा, धणे आणि ही तिरफळं. ही बघा, हे सगळं एकत्र करून ठेवते. हे बघा, असं मी आता हे एकत्र करून ठेवलेलं आहे. आता मी खोबरं किसायला घेते. हे बघा, ही हळद मी खोबऱ्यातच टाकते. ही बघा, वाटण करून घेते. आणि हे बघा, कैरी पण आणली आहे काढून झाडावरून. आता ही कैरी मी आमटीला घालणार आहे. हे बघा, हे आता चांगली तासून घेणार. हे बघा, वरचं शिलकं काढून टाकणार आणि ही कैरी मी आमटीला घालणार आहे. अशी काढून घेते. हे बघा, ही बघा, ही कैरी मी आता वाटायला घेणार. हे बघा, ह्या मिरच्या, तिरफळा आणि धणे एकत्र, हे हा कांदा, लसूण, हे कैरी आणि हे खोबरं एकत्र वाटून घेते. पाणी टाकते वाटण्यासाठी. आता ही मच्छी मी फोडणीला देते. हा बघा, टोप ठेवलाय, गॅस पेटवलाय. हा बघा, हे बघा, 2 चमचे तेल घालते. हा बघा, फोडणीसाठी हा कांदा टाकते, घेते. हा कांदा लाल झालेला आहे. आता मी वाटण टाकते. हे बघा, हे वाटण ओतते. हे बघा, आणि हे मिक्सर धुवून पाणी ओतते. हे बघा, मीठ टाकते. हे बघा, हा 1.5 चमचा. ही तळण्यासाठी घेतलेली मच्छी आहे. हे बघा, ही तळण्यासाठी घेतलेली मच्छी आहे. हे बघा, छानपैकी आहे. हे बघा, धुवून वगैरे घेतलेली आहे. याला आता मी मीठ, हे चवीपुरतं मीठ टाकलंय. 1 चमचा मसाला टाकते. हा मसाला टाकते 1 चमचा. आगळ घालते, घरगुती आगळ असतो ना, घरी बनवलेला. हा बघा, छानपैकी जाड बरा आगळ आहे. हे बघा, आमची कोकमाची झाडं आहेत ना, म्हणून त्याचा आगळ आम्ही काढून ठेवतो. मग तो वर्षभर असा वापरायला भेटतो. हे बघा, हे आता
मॅरिनेट करून चांगलं मी थोडा वेळ ठेवते आणि ह्याची तयारी करायला घेते. आता मी त्याच्यात हे बघा मच्छी टाकते. ही मच्छी मी धुवून घेतली. ही मच्छी मी टाकते. कोकम नाही टाकणार आहे कारण कैरी टाकली आहे, ताजी कैरी. आता ही बघा, ही ताजी मिरची आणतो. ही बघा मॉलमधून किती छान मिरची आहे बघा, लाल भडक. तिचा कलर पण बघा छानपैकी आहे. मॉलमध्ये आमच्या साईडलाच इथे मॉल आहे या बाजूला. फ्रेश चणे हे बघा, हे धणे पण बघा किती छानपैकी. तेरफळा पण आमच्याच झाडाची आहे. हे झालेली आहे. टेस्ट करून बघते जरा मीठ लागलं काय. मीठ थोडं कमी आहे. आता अजून मी अर्धा चमचा हे बघा मीठ टाकते. मीठ थोडं कमी आहे म्हणून हे आता मी थोडं मीठ टाकलं. ही कढी छानपैकी आता कडलेली आहे. हे बघा, आता त्याला मी कोथिंबीर घालते. हे बघा, कोथिंबीर आता मी त्याला घालते. हे बघा, उतरून ठेवते आणि मच्छी तळायला घेते. आता मच्छीची तयारी करते तळायची. मी ही कढी उतरून ठेवते. हा रवा पण मी मॉलमधूनच आणलेला आहे. हा बघा, हा रवा मी 1 वाटी घेते. हा बघा, 1 वाटी रवा, तांदळाचं पीठ. हे बघा, आता मी हे एकत्र करते. हे चवीपुरतं मीठ टाकते त्याच्यात. हे बघा, हे चवीपुरतं हे मीठ टाकते. हे बघा, मसाला मालवणी छानपैकी मसाला असतो. हे बघा, हे 2 चमचे मी मसाला घातला याला. आणि हे आता मी ढवळून घेते. हे बघा, हे एकत्र करून घेते. मच्छी धुवून घेतलेली आहे. त्याला मी मसाला लावून आंघोळ लावून ठेवलेलं आहे. हे बघा, आधी मी गॅस पेटवते आणि हा पॅन गॅसवर ठेवते. आणि आता मी मच्छी तळायला घेते. याच्यावर मी तेल घालते. हे बघा, चांगलं तापलेलं आहे. आता मी ही मच्छी तळायला घेते. हे बघा, छानपैकी असं लावून घेते. मी दाबून दाबून लावून घेते. मग आता हा तवा तापलेला आहे. अजून थोडं साईडला तेल सोडते. साईडनं असं तेल सोडून घेते. हे बघा, हे बघा,
आता बघा ह्या बाजूने पण थोडं तेल टाकून घेते. बघा आता परतून घेतले आहे. आता तेल मी टाकून घेते. हे बघा आता हे परत मी परतून बघते. हे बघा आता कसे छान पैकी होऊन आले. बघा असे भाजून येत आहेत छान पैकी. हे बघा आता कसे छान पैकी भाजून आले. ते बघा हे आता मी काढून घेते याचे. हे बघा असे मी आता काढून घेते सगळे. हे बघा छान पैकी काढून घेते. सगळे काढून घेते. हे बघा असे मी आता सगळे भाजून घेते. बघा कढीचा किती छान कलर आलाय तो बघा. आम्ही मिरच्या चांगल्या आणतो ना, मॉलमधल्या चांगल्या मिरच्या एकदम ताज्या असतात आणि कलरफुल असतात. मालवणी पद्धतीने ही बांगड्याची कढी आणि बांगडा फ्राय ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.